अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील ग्रामस्थ असलेल्या सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांच्या मालकीच्या रोजगार हमी योजनेतून चालू असलेल्या विहिरीच्या कामाचं बिल मिळण्यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवक आडकाठी आणून जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून व त्यांच्याकडून वर कमाई मिळत नसल्यानं सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांनी शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून ग्रामपंचायत कार्यालय डोंगरपिंपळा या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। मात्र प्रशासनाच्या विनंतीला मान देत या उपोषणाची आज सांगता करण्यात आली। सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांना रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झालेली आहे। या विहिरीच्या कामाचं बिल मिळावं म्हणून सातत्यानं ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडे त्या खेटे मारत होत्या, परंतु जाणीवपूर्वक ग्राम रोजगार सेवक व सरपंच हे त्यांची मलाई न मिळाल्यानं वेगवेगळी कारणे दाखवून अडवणूक करत होते। वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नव्हती, म्हणून सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांनी 1 फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। तातडीनं ग्राम रोजगार सेवक याचं निलंबन व्हावं, कारण गावातील जनसामान्यांना लुबाडण्याचं काम त्याच्याकडून झालं आहे। अखेर आज शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ धीरे, माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट सतीश केंद्रे व इतरांच्या मध्यस्थीनं हे उपोषण मागे घेण्यात आलं। येत्या 7 दिवसात चौकशी करून संबंधिताविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असं लिखित स्वरूपातील आश्वासन यावेळी देण्यात आल्यानं हे उपोषण मागे घेण्यात आलं। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। बसला तुम्ही उपोषणाला गाव पातळीवर माझ्या विहिरीचं काम चालू आहे। विहिरीचं काम चालू असताना गावामध्ये जे ग्राम रोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक हे जे लोक आहेत त्यांनी मला गावात विहिरीवर माणसं मिळू दिले नाही। जे काही माणसं मिळाले ते ठरवू दिले नाही। जे कोणी अत्यंत जवळच्या कुटुंबातले लोक घेतले सरने, तर ते लोक माझे ठरवू दिले नाहीत, तर तुम्हाला विहीर मंजूर करून दिले अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिल्यामुळं गावात मला एकही माणूस विहिरीवर मिळालं नाही। आणि गावात एवढ्या भरपूर विहिरी चालू आहेत, एकाचंही रस्त्यावर आलं नाही। माझंच का रस्त्यावर आलं तर त्याचं एकदम सुसरावे असतं। तुम्हाला उदाहरण देते की माझ्याकडून त्यांना कुठली पैशाची मदत झाली नाही, त्याच्यामुळं माझं रस्त्यावर आलं। ज्या लोकांकडून पैसे घेतले त्यांची कामं सरळ होऊन गेली, माझ्याकडून पैशाची मदत झाली नाही म्हणून काल सकाळी 10 वाजल्यापासून इथं बिगर पाणी घेता उपाशी, माझे लेकरं बाळा घरीत, माझे मालक गावावर नसतात। ह्याचा फायदा घेऊन माझ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला। गावामध्ये काम असे चालू आहेत ह्यांचा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, पण कुणी बोलायला तयार नाही का, तर ह्यांची दहशत आहे, ह्यांचा दबाव आहे। आणि गायगोट्याचा विषय, गायगोटे शेततळ्याचं काय, वाटावर शेततळे करून पुण्याला शेतात जायला रस्ता खुला नाही ह्याने। आणि ह्याचं गायगोट्याचा विषय जे आहे ती ज्यांना जनावर आहेत त्यांच्या उन्हात तळायलेत साहेब, आणि ज्यांना जनावर नाहीत त्यांच्या गायगोट्यामध्ये कुत्रे बसतात। म्हणजे ज्याला जनावर आहेत त्याला गायगोटा मिळत नाही, ज्याला नाही त्याला मिळतंय। काही लोकांनी घरं बांधून काढले गायगोट्याच्या नावावर। मग शासन राबवायले कशासाठी योजना? ह्या संदर्भात ह्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय, आणि जी काय असेल ती मला ह्यांनी लिहून द्यावा, आणि माझी जी काय मागणी आहे ती सगळ्याच्या समोर ह्यांनी लिहून देऊ, लेखी देऊनच तरच मी उपोषण सोडायला तयार आहे, नाही तर सोडू शकत नाही। वहिनी त्यांनी विषय असा दिला बघा, ग्राम रोजगार सेवक, आता त्याचं नाव टाकलेलं नाही तुम्ही, ठीक नाही, ग्राम यांच्या बाबतीत आपण दिलेल्या निवेदनाच्या मुद्द्याप्रमाणे ग्रामपंचायतमार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याबाबत संदर्भ आपले निवेदन व आमरण उपोषणाबाबत आलेले अर्ज, म्हणजे 29 तारखेला तुम्ही जे 29/1/2025 जे अर्ज दिला त्याच्या संदर्भाने यांनी आपलं पत्र दिलेलं आहे। महोदय, आपणास या पत्राद्वारे विनंती करण्यात येते की आपण ग्राम रोजगार सेवक यांच्या बाबतीत लाच स्वीकारणे, बोगस कामे करणे, शासकीय रकमेचा अपहार करणे याबाबत 29/1/2025 रोजी निवेदन दिले आहे व आज रोजी आमरण उपोषण ग्रामपंचायतसमोर करत आहात। तरी आपणास ग्रामपंचायततर्फे लेखी पत्राद्वारे कळण्यात येते की ग्राम रोजगार सेवक यांचे ग्रामपंचायतमार्फत 7 दिवसात चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल। तरी आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, याप्रमाणे आपल्याला वरील नमूद 4 हे जास्तीचे नंबर 4 दाखल करून बिल याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। आपले उपोषण मागे घ्यावे अशी आपल्याला विनंती केलेली आहे। ठीक आहे, आता ह्या तुमच्या विनंतीला 100% मान देऊन आता ह्यांनी
त्यांचं आमरण उपोषण आता हे वापस घ्यायला तयार आहेत. वापस गेल्या नाही, दोन स्थगित आहे. म्हणजे वापस स्थगिती बरोबर आहे. आता यांचं शब्दप्रयोग योग्यच आहे. आता उद्या मला पुरावे मागितले तर मला आणखीन ते परत एबीसीडी चालू करावं लागेल. बरोबर आहे. नाही ठीक आहे ना. तर ह्यांनी आता म्हणजे वहिनींचं म्हणणं आज जयश्री वहिनींचं जे म्हणणं आहे की नाही की बाबा ह्यांना न्याय पाहिजे, निश्चित ह्यांचं बिल ते ह्यांना मिळावंच, परंतु गावामध्ये इतर लोकांनाही कोणाला त्रास होऊ नये ही त्यांची रास्त मागणी आहे. आणि ह्या मागणीला तुम्ही मान देऊन आज ह्यांचं उपोषण जसं वापस घेण्यासाठी म्हणून किंवा स्थगिती देण्यासाठी म्हणून जसं तुम्ही ह्यांना पत्र दिले त्याप्रमाणे ह्यांना योग्य ती कार्यवाही करून येत्या 7 दिवसामध्ये तुम्ही निश्चित त्यांना न्याय देताल अशी अपेक्षा बाळगून 100% हे आता उपोषणाला स्थगिती द्यायला लागल्यात. आता ग्रामरोजगार सेवक म्हणून तुम्हाला त्याच्यासमोर उपोषण वापस घेतात तसं उपोषणाला तुम्ही दुजोरा देऊन त्यांना योग्य ती म्हणजे सहकार्य करावं असं विनंती सरपंच म्हणजे तुम्हाला करतो आम्ही. ठीक आहे, बरोबर. द्या.